नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमची आपली बातमी या आपल्या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, जर तुम्हाला लाडक्या बहिणी अंतर्गत दरमहा 1500 रुपये मिळत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण की सरकारने प्रशासनाला खूप महत्त्वाचे आदेश जे आहेत ते जारी केले आहेत. तर काय आहेत आदेश, तर याचा फटका तुम्हाला काय बसणार आहे, सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ खूपच महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक देखील करा. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती वाचू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवत सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र महाराष्ट्र बहिणीवर जोरावर काबीज केला. योजना सुरू केल्या कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता सत्ता मिळवणारी राजकारण्यांनी बहिणींना 1,500 रुपयाचे आमिष दाखवून त्यांची मते मिळवली. तर आता हीच लाडकी बहीण सरकारला जड होत आहे का, हे आता दिसत आहे. कारण मित्रांनो, राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे जसं की एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या जिल्ह्यातच मित्रांनो बोगस बहिणींचे सुळसुळाट झाल्याचे समोर आले आहे. ही अत्यंत चिंतेची बाब असून राज्याच्या तिजोरीवर याचा ताण वाढत आहे. मित्रांनो, अजित पवारांचा जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा आणि एकनाथ शिंदेचा ठाणे जिल्हा, या पुणे आणि ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो खूप अशा बोगस बहिणी आहेत त्या सापडल्या आहेत. म्हणजेच की त्यांच्याकडे सरकारी नोकरी होती किंवा की त्यांच्याकडे चारचाकी वाहन होतं तरी देखील त्यांनी अप्लाय केले. तर हे आहेत म्हणजे बोगस बहिणी. तर पुढे तुम्ही वाचू शकता इथे की त्यामुळे पुन्हा एकदा पात्र लाडक्या बहिणींची केवायसी किंवा पडताळणी होणार आहे. हा निर्णय आता सरकारने आता घेतला आहे. म्हणजेच की जे काही बोगस बहिणी जे याच्यामध्ये सापडलेले आहे त्याची केवायसी पुन्हा करण्यात येणार आहे. म्हणजे त्यांचे जसं की आधार कार्ड, रेशन कार्ड जे आहे ते पुन्हा एकदा चेक करण्यात येईल. तसेच अजितदादांच्या जिल्ह्यात सर्वाधिक 2 लाख बोगस लाडक्या बहिणी लाभ घेत असल्याचे उघड झाले आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात 1,50,000 बोगस बहिणी असल्याचे उघड झाले आहे. तर मित्रांनो, भुजबळ, दादा भुसे, माणिकराव कोकाटे आणि नरहर झिरव यांच्या मतदारसंघात 1,86,000 लाडक्या बहिणींनी अपात्र असल्याचे आढळून आले आहे. मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता बोगस बहिणींचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुळसुळाट इथे पाहायला ते मिळत आहे. तर विखे पाटलांच्या अहिल्यानगरात केवळ 1,25,000 बोगस लाडक्या बहिणींनी योजनेचा लाभ घेतला आहे. तर संजय शिरसाट संभाजीनगरात 1,04,000 बोगस लाडक्या बहिणींनी आपल्या पदरात पाडून घेतलंय. तर आशिष शेलार यांच्या मुंबईच्या उपनगरामध्ये तब्बल 1,13,000 जणी आढळून आल्या आहेत. म्हणजे मित्रांनो, मुंबईमध्ये देखील मित्रांनो खूप मोठा आकडा 1,13,000 ह्या बोगस बहिणी या मुंबईमध्ये सापडल्या आहेत. तर सोलापुरात 1,00,000, तर सांगलीत 90,000, तर साताऱ्यात 86,000 जणी अपात्र ठरल्या आहेत. तर आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात मित्रांनो 95,500, तर आदित्य तटकरे जे महिला आणि बाल कल्याण विकास मंत्री आहेत त्यांच्या जिल्ह्यामध्ये एकूण 63,000 बोगस बहिणी अपात्र ठरल्या आहेत. तर पंकजा मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात 71,000 बोगस लाडक्या बहिणींची नोंद आढळली आहे. तर बाबासाहेब पाटील यांच्या तालुक्यात 69,000 लाडक्या बहिणींचे लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही देखील खोटा फॉर्म भरला असेल तर मित्रांनो तुम्ही देखील या संख्येमध्ये असण्याची शक्यता आहे. कारण की मित्रांनो, आता मित्रांनो सरकार जे आहे ते खूप म्हणजे खूप मनावर घेऊन आता बोगस बहिणींची पडताळणी करत आहे. व आता तसेच सरकारने आता आदेश दिले आहे की या लाडक्या बहिणींची केवायसी होणार आहे. तर ही होती मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनल शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.